असताना पोलिसांनीच त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणूनच या सगळ्या बाबींच्या आधारांवर काही अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते। आता ती कारवाई काय होऊ शकेल, कोणते हे अधिकारी आहेत, उच्चपदस्थ आहेत का, सिनियर पीआय किंवा पीआय या लेवलचे आहेत, याकडे हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। काही वेळातच दिलीप वळसे पाटील राज्याचे गृहमंत्री यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आतापर्यंत सरकारनं या प्रकरणामध्ये नेमकी कारवाई काय काय केलेली आहे। तुर्तास ही सगळी कारवाई मुख्यमंत्र्यांकडे आता सुपूर्द केली जाते आणि काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते, ही या क्षणीची महत्त्वाची बातमी। आणि स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी सांगतात त्यानुसार ही कारवाईची शक्यता देखील या लेखी अहवालात समोर येते अशी माहिती सध्या कळते। आणि जसं स्वाती आपण काही वेळापूर्वी जसं तू देखील म्हणालीस की एफआयआर मधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरूनच स्पष्ट होतंय की अशा रीतीने जर आधीच अलर्ट करण्यात आलेलं होतं तर मग कारवाई का झाली नाही याच्याबद्दलचं देखील प्रश्न उपस्थित होतोय। आणि जेव्हा जसं आपण काही वेळापूर्वी बोलत होतो की मुंबई पोलीस दलाची तुलना ही कायम जगातल्या इतर जे सशक्त पोलीस दल म्हटलं जातात त्यांच्याशी केली जाते। आजचा सगळा दिवस कालपासून आत्ताचे 24 तास आता होत आलेत, एक प्रकारे आपण म्हणू शकतो नाचक्कीचं किंवा एक प्रतिमा मलिन होण्याचा होत असल्याचं एक दिसतंय असं वाटतं। स्वातीकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत। अनिल परब सध्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधतायत। एसटी कर्मचारी आझाद मैदानात काही आहेत, काही सीएसटी स्थानकात गेले होते। एक गोंधळाचं वातावरण एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आहे। राज्य सरकारचे हे कर्मचारी आहेत, तर राज्य सरकारकडनं त्यांची काही समजूत करणं, त्यांना व्यवस्थित सुसंवाद करणं, त्यांना सांगणं यावरती काही प्रयत्न केले जाणार जेणेकरून अजून वाद चिघळू नये, प्रकरण चिघळू नये। आम्ही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुरुवातीपासूनच सहानुभूतीची भूमिका घेतलेली आहे। गेले 5 महिने जरी संप चालू होता तरी देखील हा संप शांततेने चालू होता, तरी देखील कधीही राज्य सरकारने आततायी भूमिका घेतली नाही। कर्मचाऱ्यांचे नेते भडकाऊ भाषणं करत असताना देखील राज्य शासनाने नेहमीच सामंजस्याची भूमिका घेतली आहे, परंतु कधीही कोणी कायदा हातात घेतला की राज्य शासन हातावर हात धरून बसू शकत नाही। आम्ही कर्मचारी आमचेच आहेत। कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आजही सहानुभूतीचंच धोरण आहे। आम्ही कोणावरही अन्याय करू इच्छित नाही। कर्मचाऱ्यांनी कामावरती रुजू व्हावं, आपली रोजीरोटी सांभाळावी, एसटी व्यवस्थित चालावी, ग्रामीण जनतेला जो त्रास होतोय त्या त्रासापासून ग्रामीण जनतेची मुक्तता व्हावी यासाठी आम्ही सर्व परीने प्रयत्न करत आहोत। परंतु कायदा हातात घेऊन जर अशा प्रकारे लोकांना कोण भडकवत असेल तर त्या बाबतीमध्ये कठोर कारवाई नक्कीच राज्य शासन करेल। सर, कर्मचारी अद्याप आक्रमक आहेत। सीएसटीचा परिसर असेल किंवा आझाद मैदानाचा परिसर असेल त्या ठिकाणी देखील बाहेर काढल्यानंतर देखील सकाळपासून कर्मचारी अडलेल्या आणि आक्रमक भूमिकेतच पाहिलं। कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या गटांना वेगवेगळ्या पद्धतीने समजवलं जाते, त्यांची समजूत देखील काढली जाते। ज्यांना चुकीच्या मार्गावरती, कारण ज्या कारणासाठी हा लढा उभारला गेला त्या कारणाचा निकाल उच्च न्यायालयात लागलेला आहे। उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत। आता उच्च न्यायालयाचे आदेश पाळायचे का नेत्याचे आदेश पाळायचे हे कर्मचाऱ्यांनी ठरवायचं आहे। आम्हाला असं वाटतं की उच्च न्यायालयाच्या आदेशाचं त्यांनी पालन केलं पाहिजे। कर्मचाऱ्यांना समजून घेणं, त्यांची समजूत काढणं किंवा त्यांच्या न्याय मागण्यांसाठी विचार करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू। परंतु कोणाच्या भडकवण्यामुळे किंवा कर्मचारी जर कायदा हातात घेऊन उद्या जर राज्य शासनावरती दबाव टाकत असतील तर ते राज्य शासन मान्य करणार नाही। एक दिवस आधी कर्मचारी जल्लोष करतात, दुसऱ्या दिवशी इतक्या आक्रमक पद्धतीचे तेही शरद पवारांच्या घरावर। याचा अर्थ असा आहे की त्यांना कोणीतरी भडकवलेलं आहे, त्याचा पोलीस शोध घेत आहेत आणि पोलीस शोध घेऊन योग्य ती कारवाई करतील। देवेंद्र फडणवीस म्हणतात की सरकारचं इंटेलिजन्स फेल आहे आणि त्यामुळे ही घटना घडली। बघा, असं आहे की झालेल्या घटनेची चौकशी पोलीस करतायत आणि पोलीस जोपर्यंत कुठल्याही निष्कर्षाप्रत येत नाहीत तोपर्यंत यावरती बोलणं योग्य ठरणार नाही। विरोधक विरोध करतील, विरोधी वाक्य वापरतील, अपयश आहे सरकारचं असं म्हणतील, परंतु आम्हाला आमचं काम माहिती आहे, आम्ही ते योग्य पद्धतीने करू। सर, एक प्रश्न आहे की एसटी कर्मचारी हे राज्य सरकारचे कर्मचारी आहेत, त्यांच्यापर्यंत कोर्टाने जे आदेश दिले ते व्यवस्थित पोहोचले गेलेले नाही, त्यांना व्यवस्थित कळलेले नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड संभ्रम आहे, विसंगती आहे। हे पहिल्या दिवसापासून सदावर्ते त्यांचं दिशाभूल करतायत। 100% मी विलिनीकरण तुम्हाला मिळवूनच देईन अशा प्रकारच्या वल्गना देऊन हा संप 5 महिने खेचला गेला। कोर्टाने ज्या त्रिसदस्य समिती नेमली होती त्या त्रिसदस्य समितीने एकदा आपला निर्णय जाहीर केल्याच्या नंतर देखील त्यांची भाषा अशीच होती की विलिनीकरण होईलच आणि मी ते तुम्हाला मिळवून देईलच।
जे ग्रॅच्युटी आणि प्रॉव्हिडंट फंड हा आम्ही देतोच आहे, फक्त कोर्टाने सांगितलं वेळेवरती द्या, त्याचं भांडवल करून मिळालेलं त्यांना जे अपयश आलेलं आहे हे अपयश लपवण्यासाठी कदाचित अशा प्रकारचं वातावरण खराब करून स्वतःचं अपयश लपवण्याचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं. आझाद मैदानामध्ये जो जल्लोष केला, जी काही रंगपंचमी साजरी केली, एक प्रकारे धूळफेक होती कर्मचाऱ्यांची. ही 100% धूळफेक होती. कारण ज्या कारणास्तव हा संप झाला, ज्या कारणास्तव 5 महिने एस टी बंद केली गेली, ज्या कारणास्तव महाराष्ट्राच्या जनतेला 5 महिने वेटीला धरलं गेलं आणि ते कारण हाताला लागलं नाही आणि फक्त ज्या कारवाया ज्या केल्या होत्या त्या मागे घेण्यात आल्या. मग या मागे कारवाया घेण्यासाठी 5 महिने एस टी बंद केली होती का? म्हणजे स्वतःचं आलेल्या गोष्टी अगोदरच झालेल्या आहेत. याच्यामध्ये सदावर्तेंचं कुठलंही श्रेय नाही किंवा अशी कुठलीही गोष्ट त्यांनी मिळवून दिली नाही. कोर्टाने जी ऑर्डर दिली की कामावर यांना परत घ्या, तर मी तर 30 तारखेपर्यंत त्यांना कामावर येण्याचं आव्हानच केलं होतं सगळ्या कारवाया मागे घेऊन. त्यामुळे असं नवीन असं एकही त्यांची मागणी वेगळी त्यांनी सदावर्तेंनी मिळवून दिलेली नाही. स्वतःचं अपयश लपवून ठेवण्यासाठी या अशा पद्धतीचा मार्ग वापरला जातोय का याचे पोलीस तपास सर, करतात. जवळपास 5 ते 5.5 महिने हा सगळा प्रश्न चिघळत होता. काल या सगळ्या आंदोलनाने टोक गाठलं. शरद पवारांच्या घरावरती एक प्रकारे हल्ला झाला. तर कुठेतरी राज्य सरकार पण या सगळ्या कर्मचाऱ्यांची भावना समजून घेणं किंवा कुठेतरी यात तोडगा काढण्याला कमी पडलं असं वाटतं. राज्य सरकारने तोडगा ह्याच्या अगोदरच काढला होता. जवळजवळ पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 41% वाढ दिली पगाराची. सर्व कारवाया मागे घेतल्या होत्या. त्यांचे जे मागच्या करारामधले जे प्रश्न होते ते सर्व मागे लावले होते. असा कुठलाही प्रश्न त्यांचा बाकी ठेवला नव्हता. परंतु संप मागे घेऊन बाकीच्या काही त्यांच्या जर मागण्या असतील तर त्या बाबतीत चर्चा करायची तयारी देखील राज्य सरकारने दाखवली होती. परंतु चुकीच्या नेतृत्वामुळे, दिशाहीन भरकटलेल्या नेतृत्वामुळे या संप चिघळला गेला असं म्हणतो. धन्यवाद. त्यामुळे आंदोलकांना भडकवण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला गेला आणि त्यातूनच हा हल्ला झाला असं त्यांनी म्हटलं. अनिल परब यांनी एकीकडे इशारा देखील आता कर्मचाऱ्यांना दिला. काही वेळापूर्वीपासूनच ते या सगळ्या प्रसारमाध्यमांची या सगळ्या मुद्द्यावर परिवहन मंत्री या नात्यानं बोलत होते आणि आंदोलकांना भडकवणाऱ्यांवर आता कारवाई केली जाईल असा इशारा देखील अनिल परब यांनी दिलाय. आणि आणखीन आपण बातचीत करणार आहोत, आणखीन माहिती जाणून घेणार आहोत. स्वाती आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. स्वाती, काही वेळापूर्वी जेव्हा आपण संवाद साधला होता तेव्हा दिलीप वळसे पाटील जे राज्याचे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांना भेटायला पोहोचले होते. आत्ताच्या क्षणाचे आणखीन काही अपडेट्स या संदर्भातले कळू शकलेत? खरं तर एक 15 मिनिटांचा कालावधी उलटला आहे. 15 मिनिटं झाली की मुख्यमंत्र्यांची याबाबत चर्चा होते. याआधीच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं की हा अत्यंत भॅड हल्ला आहे आणि याचं खरं तर निंदा करण्यासारखंच आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर कारण आपल्याला माहिती आहे की शरद पवारांच्या घरी एकूण हा जो हल्ला होतो त्यामागचं कारण आपण आतापर्यंत खरं तर अनेकदा ही गोष्ट बोलले, पण पुन्हा पुन्हा यासाठी बोलावीशी वाटते. कारण या सगळ्या प्रकारात आपली एक गोष्ट आपल्याला महत्त्वाची लक्षात घ्यावी लागेल की राष्ट्रवादीच्या सर्व असलेल्या शरद पवारांच्या घरी हा हल्ला होतो आणि राष्ट्रवादी पक्षाकडेच म्हणजे दिलीप वळसे पाटील हे राज्याचे गृहमंत्री राष्ट्रवादीचेच नेते आहेत आणि अशात हा हल्ला जेव्हा होतो तेव्हा खरं तर गृहमंत्र्यांनी पण याकडे दुर्लक्ष केलं होतं का? जर पोलिसांचे जे इनपुट होते, कारण प्रत्येक गोष्ट ही गृहमंत्र्यांना कळवली जाते, कदाचित ती त्यावेळेस कळवली जाते असं नाही, काही वेळांनी कळवली जात असेल, एखादा एकत्रितपणे रिपोर्ट जात असेल, पण जेव्हा राज्याचे गृहमंत्री हे राष्ट्रवादीचे आहेत आणि राष्ट्रवादीचे सर्व असलेल्या शरद पवारांच्या घरी कदाचित असा मोर्चा जाऊ शकतो असे जेव्हा इनपुट होते, जेव्हा इंटेलिजन्सची माहिती होती, तेव्हा मग नेमकं यावर कोणत्याही प्रकारची पोलिसांची प्रतिक्रिया काय मिळाली? म्हणजे आझाद मैदानातला जमाव कुठे गेला हे एक शोधणं होतं. आझाद मैदानातला जर जमाव तिथेच असेल तर मग दुसरा कुठून जमाव तिकडे येतोय का? तिसरी गोष्ट त्याच्या समोर म्हणजे सिल्वर ओककडे जाणारी जो रस्ता आहे, मुख्य रस्ता, त्याच्या समोरच एक गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये जे इतके सगळे अनोळखी लोक आलेले आहेत अचानकपणे, ते कोण होते? म्हणजे आपण अनेकदा बघतो की एखाद्या साध्या मोर्चात जरी आपण गेलो, अगदी छोटा मोर्चा असेल तरी साध्या वेशातले पोलीस असतात आणि पोलिसांचं लक्ष असतं की हे कोण बोलतंय, कोण काय बोलतंय, आणि त्याच्यानंतर अनेकदा गरज पडली तर पोलीस अनेक फोन टॅपही करतात आणि हे सुरक्षेसाठी करत असतात. पण या सगळ्या प्रकारातच पोलीस पूर्णपणे गाफील राहिले हे मात्र या घटनेनं आपल्या समोर आलेलं आहे. ज्या पद्धतीनं हा मोर्चा जातो, कारण सिल्वर ओक पासनं त्यांचं घर आपण किंवा मुख्य हमरस्त्यापासनं शरद पवारांचं घर तसं बऱ्यापैकी एक 400 ते 500 किंवा 300 ते 301 मीटर असं वर असेल मुख्य रस्त्यापासून. त्यामुळे तो तिथून जो जमाव गेला किंवा
मुख्य रस्त्याला जो पोलिसांची अनेक चौक्या लागल्या असतील किंवा पोलिसांचा जो की आमच्या प्रतिनिधी स्वाती ज्याप्रमाणे माहिती देत आहेत त्याप्रमाणे महत्त्वाची बैठक काही वेळापूर्वी सुरू झाली आहे आणि लेखी अहवाल या संदर्भातला सादर केला जाणार आहे आणि काही अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता व्यक्त केली जाते. क्षणाक्षणाचे अपडेट्स आमच्या बरोबर. आताची महत्त्वाची घडामोड की पवारांना भेटल्यानंतर आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. शासकीय निवासस्थानी जे वर्ष आहे तिथे गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त या तिघांमध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या सुरू झालेली आहे, ज्याचे अपडेट्स आपण आमच्या प्रतिनिधींकडून घेतोय. शरद पवारांची जेव्हा भेट झाली तेव्हा या सगळ्या घडामोडी काल ज्या घडल्या त्याचा लेखी अहवाल देण्यात आला अशी माहिती सध्या कळते. पण जेव्हा महाराष्ट्र महाविकास आघाडीचे ज्यांना सर्वेसर्वा म्हटलं जातं, ज्यांना प्रणेते म्हटलं जातं, अशा महाविकास आघाडीचे जे सर्वोच्च नेते आहेत शरद पवार आणि ज्यांच्या पक्षाकडे गृहमंत्रालय येतं, अशा वेळेला गृहमंत्रालयावर काही कारवाई होणार का? साहजिक आहे, कारण पोलीस विभाग गृहमंत्रालयाकडे आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांवर या संदर्भात काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत का, असे अनेक मुद्दे यामुळे उपस्थित होत आहेत. FIR मधून आणखीन अनेक मुद्दे उपस्थित झाले आणि त्याच्याच अनुषंगानं हा प्रश्न उपस्थित होतोय की आता कारवाई नेमकी कधी होणार. सिल्वर ओके शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी काल हल्ला केला आणि या हल्ल्यानंतर पोलीस दलावर हे सगळे प्रश्न आता उपस्थित झालेत. पोलिसांबद्दलची पूर्वकल्पना नव्हती असा सवाल उपस्थित होतोय. इतक्या मोठ्या संख्येनं आंदोलक पवारांच्या निवासस्थानी चाल करून जात असताना पोलिसांना खबर लागली नाही का असा प्रश्न विचारला जातो आहे. विरोधकच नाही तर सत्ताधाऱ्यांनी देखील याविषयीचे सवाल उपस्थित केलेले आहेत. ह्याच्यामध्ये माझं स्पष्ट मत आहे, पोलीस यंत्रणेच्या जे काही वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवण्याचं काम त्यांचं असतं त्याच्यामध्ये ती लोक कुठंतरी कमी पडलीत हे निर्विवाद सत्य आहे. कारण ती लोक ज्यावेळेस तिथं आलेली होती त्याच्या मागं मीडियाचे पण कॅमेरे आहेत. मग मीडियाचे कॅमेरे येतात याचा अर्थ मीडिया बरोबर माहिती घेतं. म्हणजे मीडियाचंही काम तेच आहे की कुठं काय चाललेलं आहे ते ॲक्युरेटपणे लोकांच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करायचा. पण हे जर मीडियानी शोधून काढलं तर मग संबंधित यंत्रणेला पोलीस विभागाच्या का नाही ते शोधता आलं. त्याच्याही संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे एका वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी, त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्याबद्दलची चौकशी करायला सांगितलेली आणि त्याच्यातल्या वस्तुस्थिती पुढे येईल. नाही, पोलिसांची गफलत नक्कीच झालेली आहे. पोलीस यामध्ये चुकले आहेत आणि त्या संदर्भात आवश्यक चौकशी होण्याची आवश्यकता आहे. गृह विभाग त्या संदर्भात त्या दिशेने की हे का कसं एकदम अचानक झालं, काय त्यांना कशी कल्पना नव्हती या सगळ्या संदर्भात, तो तपास तर नक्की होईल आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाईसाठी सुद्धा पाऊल पुढे टाकण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे. एक महत्त्वाचा प्रश्न हा या ठिकाणी निर्माण होतो की संपूर्ण मीडियाला या ठिकाणी माहिती होतं की अशा प्रकारे लोक चाललेले आहेत. कारण मीडियातल्या मित्रांनी मला संध्याकाळी ज्यावेळेस माझा बाईट घ्यायला आले त्यावेळेस मला असं सांगितलं की त्यांना 2:30 वाजताच मेसेज आले होते. तर मग पोलीस काय करत होते? एवढ्या मोठ्या नेत्यांच्या घरावर लोक प्लॅनिंग करून जात आहेत आणि पोलिसांना कल्पना नाही. हे मोठं फेलियर आहे पोलिसांचं. याची खरी चौकशी झाली पाहिजे की अशा प्रकारे एवढं मोठं फेलियर इंटेलिजन्सचं पोलिसांचं कसं असू शकतं की कॅमेरामॅन पोचू शकतात पण पोलीस त्या ठिकाणी उशिरा पोचतात आणि ते दृश्य आपण सगळ्यांनी बघितलं. अतिशय भयावह अशा प्रकारचं दृश्य ते होतं. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया आपण याविषयीच्या ऐकल्या आणि या सिल्वर ओकवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी FIRची कॉपी न्यूज 18 लोकमतच्या हाती आली आणि FIRमध्ये अनेक धक्कादायक मुद्दे समोर येत आहेत. दुपारी 3 वाजताच या संदर्भातली माहिती पोलिसांना मिळाली होती. आंदोलक सिल्वर ओकवर जाण्याची यात माहिती होती आणि 7 एप्रिलला याआधी सदावर्तेंकडून चिथावणीखोर भाषण झालं होतं आणि ज्यामध्ये निवासस्थानी शिरून जाब विचारणार अशाचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं. सदावर्तेंचं
अशी देखील माहिती कळते. आणि चिथावणीमुळेच आंदोलक सिल्व्हर ओकवर गेले. 7 तारखेला रात्री ही बैठक झाल्याचा संशय व्यक्त होतोय आणि या बैठकीत सिल्व्हर ओक म्हणजे मुंबईतलं पवारांचं निवासस्थान आणि बारामतीत जाण्याची चर्चा झाल्याचं कळतंय. या आंदोलकांच्या संदर्भातली ही एफआयआर कॉपी न्यूज 18 लोकमतच्या हाती आली आहे आणि ज्यामध्ये हे अनेक धक्कादायक मुद्दे आता समोर येत आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमांना एकीकडे त्यांनी प्रतिक्रिया दिली होती सदावर्त यांनी आणि शरद पवारांच्या निवासस्थानी घुसून त्यांना जाब विचारणार अशी प्रतिक्रिया होती आणि त्यानंच प्रेरित होऊन आंदोलकांनी शरद पवारांच्या घरावर हल्ला केल्याचा मुद्दा देखील एफआयआरमध्ये लिहिण्यात आलेला आहे. या सगळ्या घडामोडी आता आपण बघतोय आणि एकीकडे गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना भेटायला पोहोचलेले त्या संदर्भातले अपडेट्स आपण घेतोय. पण त्याच दरम्यान सिल्व्हर ओकवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलंय. कालचं आंदोलन हा हल्लाच होता आणि या हल्ल्याचं समर्थन करणं दुर्दैवी असल्याचं संजय राऊत आज म्हणाले आहेत. कालचा जो प्रसंग होता त्या प्रसंगामागे जे कारस्थान आहे घटना ते का आंदोलन नव्हतं, तो हल्ला होता. आंदोलन आम्हीही करतो पण तो कालचा जो होता ते आंदोलन नसून तो हल्ला होता आणि त्या हल्ल्याचं समर्थन या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाचे जे लोक करतायत ना, हा दळभद्रीपणाचा कळस आहे. हा कळस आहे. अशा प्रकारे तुम्हाला सरकारला अडचणीत आणता येणार नाही. तुमची बेअब्रू होते हे लक्षात घ्या. हा जो कोणी भारतीय जनता पक्षाचा एक नवनिर्माण केलेला नेता आहे, कोणी सदावर्ती का आहे, त्याला संपूर्ण पाठबळ भारतीय जनता पक्षाचं आहे. तो कुठे राहतो, कोणाच्या घरात राहतोय, त्याला आर्थिक पाठबळ कोणाचं आहे या सगळ्यांना. आणि त्यांना फक्त महाविकास आघाडी, माननीय उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार यांच्या विरुद्ध गरळ ओकण्यासाठीच अर्थपुरवठा केला जातो. कालचा हल्ला हा त्यातलाच एक भाग होता. संजय राऊत यांची प्रतिक्रिया आपण बघितली आणि सिल्व्हर ओकवर हल्ला करणारे नेमके एसटी कर्मचारी होते का याचाही तपास करणं गरजेचं आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. बघूयात ते काय म्हणालेत. एसटी कर्मचारी हा याच्यात कुठेही असेल असं मला वाटत नाही. हे मुद्दामून जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे. जे तिथं आलेले होते ते एसटी कर्मचारी होते का, त्यांना अनेक प्रसारमाध्यमांनी त्यांच्या मागण्या विचारल्या तर मागण्याही त्यांना सांगता धड येत नव्हत्या. आणि मला असं वाटतंय की ते कोणत्या परिस्थितीत होते, काय होते याची चौकशी येऊन सत्य बाहेर येईल. आणि यानंतर बघूयात छगन भुजबळ यांची काय प्रतिक्रिया. आपला फेकायचे, दगड फेकायचे, ही कुठली संस्कृती आहे? महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. आणि ही संस्कृती जर निर्माण होत असेल तर तुमचं आमचं सगळ्यांचे प्रयत्न असले पाहिजे की तिथेच ती थांबवले गेले पाहिजे. आणि हा पूर्वनियोजित होता याच्यामध्ये शंका असण्याचं काहीही कारण नाही. कारण अचानक काही लोक जे प्रक्षुब्ध होत नाहीत, आल्याबरोबरच्या आले घोषणा देत आणि आपण जे पाहतो, जे तुम्हीच दाखवलेलं आहे, तिथले जे आहे दरवाजा वगैरे जे काय अडथळे होते ते दूर करण्यासाठी ती एका बाजूने पोलीस ते अपुरे होते आणि दुसऱ्या बाजूने ही मंडळी त्या पद्धतीनं जणू काही घरात घुसूनच आता कोणाला तरी आपण पकडून त्यांच्यावर हल्ला करणार, अशा आवेशात ते सगळी मंडळी होती. आणि या सगळ्या घडामोडींचे अपडेट घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. फेसबुक, ट्विटर आणि युट्यूबवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. युट्यूबवर सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ देखील तुम्हाला पाहता येतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.